लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मंत्री गिरीश महाजन यांचे मंत्रिपद रद्द करा. वंचित बहुजन आघाडीची येवला तहसीलदारांकडे मागणी. प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचे नाव न घेतल्याचा जाब विचारल्याने महिला कर्मचाऱ्यांना अटक. वंचितचा तीव्र निषेध. बातमी येवला येथून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लिंगकच्चा बरोबर. 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करणे बंधनकारक असून तसे परिपत्रक शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे. असे असतानाही नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात अनेक महापुरुषांचा उल्लेख केला. मात्र भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या वन विभागातील महिला पोलीस कर्मचारी माधवी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही असा संविधानिक अधिकाराचा वापर करत सवाल केला. मात्र या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या मंत्र्यांच्या दबावातून संबंधित महिला कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली व त्यांना पोलीस ठाण्यात तात्काळ ठेवून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी असून संविधानाने दिलेले हक्क वापरणे गुन्हा ठरवले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशी तीव्र प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली. या घटनेतून जातीय मानसिकता स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येवला तहसीलदारांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवण्यात आला. निवेदनात मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ आंबेडकर अनुयायांची जाहीर माफी मागावी तसेच वन विभागातील महिला पोलीस कर्मचारी माधवी जाधव व त्यांच्या सहकारी महिलांचा प्रशासनातर्फे जाहीर सत्कार करून त्यांना कर्तव्यदक्षतेबद्दल बढती द्यावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा व पालकमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर अनुयायांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. हे निवेदन प्रक्रिया वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई साबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी रेखाताई साबळे, कुमारभाऊ मेघे, अतुल घोडेराव, चंद्रशेखर गायकवाड, पोपट खंडागळे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप पगारे, योगेश पोळ, अनिल वाघ, प्रवीण खळे, बन्सी त्रिभुवन, दयानंद जाधव, भगवान चिते, मनोज भालेराव, साहेबराव भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जो प्रकार नाशिकला घडला, गिरीश महाजनांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं नावच घेतलं नाही. का घेतलं नाही? तर आमच्या माधवीताई जाधवनी या रणरागिणी त्यांनी त्यांचा उल्लेख केला तर ते असं दाखवत आहे का आमच्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय. संविधान कशासाठी लिहिलेलं आहे? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर संविधान त्याच्यावर चालतंय आणि तो जरी बसलेला आहे याच्यावर मंत्रिपदावर तर तो कशामुळे बसलेला आहे? बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय त्याच म्हणजे याच्यावर बसलेला आहे ना. तर मग बाबासाहेबांचं नाव का पुसून टाकता येते? ते पुसून नाही टाकायला पाहिजे. आम्ही निषेध करतोय. सगळे वंचितचे पदाधिकारी आम्ही निषेध करतोय याची गिरीश महाजनांना मंत्रिपदावरून हाकलून द्यावे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.